चला आपण लास्ट लेक्चरला सॉलिड स्टेट चॅप्टर स्टार्ट केलं होतं. लास्ट लेक्चरला आपण सॉलिड स्टेट चॅप्टर स्टार्ट केलं होतं. सॉलिड स्टेट चॅप्टर मध्ये आपण आतापर्यंत काय काय गोष्टी डिस्कस केल्या एक आपण फास्ट रिव्हिजन करूया आणि आपण पुढे स्टार्ट करू. ठीक आहे. मग आता सॉलिड स्टेट चॅप्टर मध्ये आपण दोन प्रकारचे सॉलिड्स डिस्कस केले. वन इज द amorphous solid and second is the crystalline solid. Crystalline solid त्याच्या प्रॉपर्टीज आपण स्टडी केल्या. त्यानंतर amorphous solid त्याच्या प्रॉपर्टीज आपण बेसिक प्रॉपर्टीज स्टडी केल्या. त्यानंतर आपण क्रिस्टलाइन सॉलिडचे चार जे टाइप्स आहेत ते आपण डिस्कस केले. कोव्हॅलेंट सॉलिड, आयोनिक सॉलिड, मॉलिक्युलर सॉलिड अँड मेटॅलिक सॉलिड. हे आपण पहिल्या लेक्चरला डिस्कस केलं होतं. नेक्स्ट डे लेक्चरला आपण त्याच्या पुढचा टॉपिक डिस्कस केला क्रिस्टल लॅटाइस. क्रिस्टल लॅटाइस इज द ग्रुप ऑफ युनिट सेल. द स्मॉलेस्ट कॉन्स्टिट्यूएंट ऑफ क्रिस्टल लॅटाइस इज नोन ॲज युनिट सेल. हे आपण लास्ट लेक्चरला डिस्कस केलं. ओके. त्यानंतर नेक्स्ट याला त्यानंतर आपण क्रिस्टल लॅटाइस वरून आपण युनिट सेल त्याचे टाइप्स डिस्कस केले. युनिट सेल हॅव्हिंग 7 त्याचे पॅरामीटर्स आपण स्टडी केले. त्याचे पॅरामीटर्स आपण 3 घेतले. ठीक आहे. A, B, C that are the edge length as well as alpha, beta, gamma are the edge angles or angles between the edges. आणि याच्यावरनं आपण 7 सिस्टीम युनिट सेल स्टडी केले. तर त्याच्यामध्ये आपण पहिली सिस्टीम घेतली होती. कालच्या दिवशी थोडं मागे पुढे स्लाइड झाल्या होत्या त्यामुळे मे बी डिफरन्स क्रिएट झाला होता. ओके. आज आपण त्या परत एकदा सर्व स्लाइड ज्या आहेत त्या प्रॉपरली स्टडी करून घेऊ. Then first will be cubic in which A is equal to B is equal to C as well as alpha is equal to beta is equal to gamma is equal to 90 degree. सर्व अँगल जे आहेत ते कसे आहेत 90 डिग्री आहेत. सर्व एज लेंथ कशा आहेत सिमिलर आहे. अशा युनिट सेलला म्हणत असतो आपण क्यूबिक. Then second is known as tetragonal in which alpha is equal to beta is equal to gamma is equal to 90 degree. But about the edge length, A is equal to B but not equal to C. A आणि B कशा आहेत सिमिलर आहेत पण C जी आहे ती सिमिलर नाही. That known as tetragonal. Then next third one slide is a orthorhombic in which all angles are 90 degree but all edge lengths are different. A is not equal to B is not equal to C but alpha is equal to beta is equal to gamma is equal to 90 degree. Then next monoclinic. आता monoclinic okay. Alpha is equal to now next is the monoclinic in which A is not equal to B is not equal to C. All the three angles are different as well as all the three edge lengths are different but alpha is and gamma are 90 degree but beta is not equal to 90 degree. Means two are the equal but one is the different. Okay. Then next is the monoclinic आपण ऑलरेडी डिस्कस केलं. A is not equal to B is not equal to C. नेक्स्ट इज हेक्सागोनल. कालच्या दिवशी एक्सप्लेन केलं होतं हेक्सागोनल. जर आपण हेक्झेन घेतला ठीक आहे
जर आपण हेक्सागोनल क्लोज पॅकिंग जर घेतली, आपण कालच्या दिवशी डिस्कस केली होती हेक्सागोनल क्लोज पॅकिंग, या पद्धतीची पॅकिंग जर घेतली तर त्यावेळेस आपल्याला हेक्सागोनल क्लोज पॅकिंग पासून 4 क्यूब जर घेतले आपण, तर त्यावेळेस आपल्याला काय तयार होतं, हेक्सागोनल सिस्टीम तयार होते. त्यावेळेस काय तयार होतं, हेक्सागोनल सिस्टीम तयार होते. ज्यांना कुणाला डाऊट आहे, आपण डाऊट्स हे लास्टला डिस्कस करू. मी तुम्हाला एक वेळ देईल, त्यानंतर जे काही तुमचे प्रॉब्लेम्स आहेत ते आपण त्यावेळेस डिस्कस करू. त्यामुळे आता कुणीच प्रॉब्लेम जो असेल तो आपण लास्टला, तुमचे जे काही नोट प्रॉब्लेम्स असतील तेवढे नोट डाऊन करून ठेवा, लास्टला आपण डिस्कस करूया. ठीक आहे. देन नेक्स्ट, ट्रायक्लिनिक. ट्रायक्लिनिक म्हणजे सर्व गोष्टी ज्या आहेत त्या कशा आहेत, अनइक्वल आहेत. ए इज नॉट इक्वल टू बी इज नॉट इक्वल टू सी, as well as alpha is not equal to beta is not equal to gamma is not equal to 90 degree, means all things are different. That system is known as triclinic system. त्या सिस्टमला काय म्हणतो आपण, ट्रायक्लिनिक. Then next is the rhombohedral, that also known as trigonal. Then in a rhombohedral, alpha is equal to beta is equal to gamma not equal to 90 degree, means alpha and beta are 90 degree but gamma is not equal to 90 degree, as well as a is equal to b is equal to c. म्हणजे जी क्युबिक ची कंडिशन आहे त्याला सिमिलर कंडिशन आहे, फक्त डिफरन्स काय आहे याच्यामध्ये, एक अँगल जो आहे हा कसा आहे, 90 डिग्री नाही. ओके, then this is known as, then after that we have discussed about the type of unit cell, primitive that known as simple, and second is body centered, next is face centered. आपण कालच्या दिवशी ऑलरेडी हे डिस्कस केले, त्यावर आपण बराचसा वेळ पण दिला होता. बॉडी सेंटर्ड सिंपल क्यूबिक सेल containing 1/8 particle into 8 times that are the one atom present in that cell. Then body centered having again 1/8 particle at corner, 1/8 particle at corner, and 1/8 particle at the corner. Okay, this is the body center. याच्याबद्दल आज आपल्याला अजून थोडं ब्रीफली स्टडी करायचं. देन नेक्स्ट, फेस सेंटर. फेस सेंटर मध्ये काय होतं, सेम ॲज फेस पार्टिकल, फेसला पार्टिकल प्रेझेंट होता तो हाफ साइड डिवाइडेड आहे, आणि कॉर्नरला 1/8 पार्टिकल. ह्या पद्धतीने आपण 1/8 into 8 हे झाले 1 पार्टिकल, आणि फेसचे जे ते 1/2 into 6 दॅट आर दी 3, मीन्स दॅट हॅव्हिंग टोटल 4 पार्टिकल्स. त्याच्याकडे टोटल किती पार्टिकल्स असतील, 4 पार्टिकल्स प्रेझेंट असतील. ओके, ते नेक्स्ट, हे ऍडमिट होणारे विद्यार्थी थोडं फास्ट लवकर येत चला वेळेवर, आपल्याला टाइम दिलेला आहे, वेळेचं थोडं भान ठेवा. त्यानंतर आपण पॅकिंग डिस्कस केली होती. ठीक आहे, क्लोज पॅकिंग, 1 डायमेन्शनल पॅकिंग आपण डिस्कस केली होती. त्यानंतर 2 डायमेन्शनल पॅकिंग डिस्कस केली होती. ठीक आहे, 2 डायमेन्शनल पॅकिंग आपण डिस्कस केली होती. ए टाइप ऑफ अरेंजमेंट डिस्कस केली, एबी टाइप ऑफ अरेंजमेंट डिस्कस केली. ए टाइप मध्ये कोऑर्डिनेशन नंबर 4 असतो, दॅट नोन ॲज स्क्वेअर क्लोज पॅकिंग. एबी मध्ये कोऑर्डिनेशन नंबर 6 असतो, दॅट नोन ॲज हेक्सागोनल क्लोज पॅकिंग. हे आपण ऑलरेडी कालच्या दिवशी डिस्कस केलं. ठीक आहे, त्यानंतर 3 डायमेन्शनल पॅकिंग सुद्धा आपण स्टडी केली आहे. ओके, 3 डायमेन्शनल पॅकिंग, ए टाइप ऑफ अरेंजमेंट असेल तर तिला आपण सिंपल क्यूबिक म्हणतो, एबी टाइप ऑफ अरेंजमेंट असेल तर तिला आपण हेक्सागोनल पॅकिंग म्हणतो. नेक्स्ट, हेक्सागोनल क्लोज पॅकिंग. त्यानंतर आपण पुढचं हे डिस्कस केलं, ह्या गोष्टी मी काल टेट्राहेड्रल वॉइड, ऑक्टाहेड्रल वॉइड सांगितला होता. ठीक आहे, आजपासून आपण इथून स्टार्ट करूया.
ठीक आहे. देन व्हॉट आर दी टेट्राहायड्रल अँड व्हॉट आर दी ऑक्टॅहायड्रल वॉइड्स. आता टेट्राहायड्रल वॉइड इट इज दी एम्प्टी स्पेस बिटवीन दी ॲटम कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल. जे काही कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल असतील यांच्यामध्ये जो काही एम्प्टी स्पेस असेल या एम्प्टी स्पेसला काय म्हणायचं, वॉइड म्हणायचं. मग आता वॉइड जो आहे तो कसा असेल, देन वॉइड इज अ when there is a presence of at base there are three constituents and in depression layer of three constituent we can arrange the next layer. म्हणजे खालचे जे 3 पार्टिकल आहेत यांना आपण अरेंज केला आणि यांचं जे काही डिप्रेशन लेअर असेल आणि ह्या डिप्रेशन मध्ये आपण वरून एक पार्टिकल अरेंज केला. ह्या पद्धतीची जर कंडिशन तयार झाली, या पद्धतीची जर कंडिशन असेल तर त्याला म्हणायचं टेट्राहायड्रल वॉइड. आता टेट्राहायड्रल का तयार होईल, कारण की टेट्राहायड्रल मध्ये काय होतं, हे 3 फेजेस जे आहेत याचे 3 फेजेस आणि वरच्या ऍटमचा चौथा फेज, ह्या पद्धतीने 4 फेजेस तयार होतात. म्हणून त्याची जॉमेट्री जी येते ह्या पद्धतीने टेट्राहायड्रॉन तयार होतो. हा ग्राउंडला दिलेला आहे. सेम ऍज दी ऑक्टॅहायड्रल. मग आता ऑक्टॅहायड्रल कसा तयार होईल, तर ऑक्टॅहायड्रल मध्ये काय असतं, परत बॉटमला जसे 3 पार्टिकल घेतले, 3 पार्टिकलचं जे डिप्रेशन आहे त्याच्यावर आपण टेट्राहायड्रल मध्ये फक्त एकच स्पियर ठेवला होता. इथं आपण किती स्पियर ठेवले, सेम ऍज 3 स्पियर इन झिगझॅग ऑर्डर. आपण ते झिगझॅग ऑर्डर मध्ये किती स्पियर अरेंज केले, 3 स्पियर अरेंज केले. आणि ह्या पद्धतीचं जे काही क्लस्टर तयार होईल, जो काही एम्प्टी स्पेस तयार होईल, दॅट हॅव्हिंग 8 डिफरंट फेजेस बिटवीन 6 ॲटम, दॅट नोन ॲज ऑक्टॅहायड्रल वॉइड. त्याला काय म्हणतो मग आपण, ऑक्टॅहायड्रल वॉइड. त्याला म्हणत असतो आपण ऑक्टॅहायड्रल वॉइड. आलं लक्षात, टेट्राहायड्रल वॉइड अँड ऑक्टॅहायड्रल वॉइड. देअर आर 2 टाइप ऑफ वॉइड्स. आता हे वॉइड्स कधी तयार होतील हे क्लिअर झालं. जर 3 लेअरवर 3 यांच्यावर डिप्रेशनवर जर एक ऍटम ठेवला तर त्यावेळेस तयार होईल टेट्राहायड्रल. आणि 3च्या लेअरवर परत 3 झिगझॅग ऑर्डरने किंवा त्याला क्रॉस अरेंज केले, ठीक आहे, तर त्यावेळेस तयार होईल ऑक्टॅहायड्रल. टेट्राहायड्रल अँड ऑक्टॅहायड्रल. ठीक आहे. त्याच पद्धतीने मी तुम्हाला एक जॉमेट्री दाखवतो. नाउ सी इन दिस डायग्राम. तर या डायग्राम मध्ये पाहता, या डायग्राम मध्ये जर आपण पाहिलं तर आपल्याला टेट्राहायड्रल वॉइड कुठे तयार होईल आणि ऑक्टॅहायड्रल वॉइड कुठे तयार होईल, दॅट विल क्लिअरली सी. नाउ सी, जर खाली एक बेस आहे आणि जर खाली एक बेस आहे, ओके, आणि त्याच्यावर एक बेस आहे आणि त्याच्यावर जर तुम्ही वरून 3 पार्टिकल ठेवले किंवा 3 पार्टिकल्स आहेत आणि त्याच्यावरून वरून एक पार्टिकल ठेवला, तर त्यावेळेस जी काही कंडिशन क्रिएट होते ही कंडिशन काय असते, टेट्राहायड्रल वॉइडची असते. आपण त्याला रिप्रेझेंट केलेलं आहे, दॅट विल शोन बाय टी. त्याला आपण टी ने रिप्रेझेंट केलेलं आहे. आता ऑक्टॅहायड्रल वॉइड कुठे तयार होईल, तर पहा बेसला 3 पार्टिकल आहेत जे फेंट मध्ये दिसत आहे आणि वरचे डार्क सर्कल. ज्यावेळेस या पद्धतीची कंडिशन तयार होईल त्यावेळेस कुठला हे तयार होईल, ऑक्टॅहायड्रल वॉइड तयार होईल. यावेळेस काय तयार होईल, ऑक्टॅहायड्रल वॉइड तयार होईल आणि एक सिक्वेन्स तयार होईल, टेट्राहायड्रलची पूर्ण सिक्वेन्स. म्हणजे जर तुम्ही सॉलिड पाहिलं तर सर्व वॉइड जे असतील ते काय असतील, टेट्राहायड्रल असतील. त्याच्या खाली जर तुम्ही पाहिले तर सर्व काय असतील, ऑक्टॅहायड्रल. त्याच्या खाली परत टेट्राहायड्रल, परत टेट्राहायड्रल, परत ऑक्टॅहायड्रल, परत टेट्राहायड्रल. म्हणजे जर तुम्ही पाहिले तर मॅक्झिमम आपल्याला काय भेटतील, टेट्राहायड्रल स्ट्रक्चर भेटतील आणि ऑक्टॅहायड्रल हे मिनिमम आपल्याला फॉर्म मध्ये अवेलेबल होतील. आणि ह्या पद्धतीने टेट्राहायड्रल आणि ऑक्टॅहायड्रल जी असते ती अरेंजमेंट प्रेझेंट असते. ओके. आता आपल्याला सर्वात महत्वाचं एक इम्पॉर्टंट टॉपिक आपल्याला डिस्कस करायचं. साऊंड प्रॉब्लेम थोडा येईल कारण की नेटवर्क इश्यू असेलच कुठे ना कुठे, त्यामुळे तो इश्यू असणार आहे. ओके. त्यामुळे साऊंड एक तर तुमच्याकडे नेटचा प्रॉब्लेम असेल किंवा
मी जिथून वर्क करतोय तिथं नेटचा प्रॉब्लेम असेल, त्यामुळे मे बी साऊंड इश्यू जो आहे तो असू शकतो. ठीक आहे, हा टेक्निकल प्रॉब्लेम आहे, त्याला आपण ओव्हरकम नाही करू शकत किंवा आपण प्रयत्न करू त्याला ओव्हरकम करण्यास. ठीक आहे, चला दे नेक्स्ट. ज्या गोष्टी आपण आता डिस्कस केल्या आतापर्यंत तेच एक शॉर्ट सिंपल क्युबिक सेल, कारण की आपल्याला पुढे ही गोष्ट रिक्वायर्ड आहे. सिंपल क्युबिक सेल, सिंपल क्युबिक सेल जर असेल तर त्याच्यामध्ये झेड ची व्हॅल्यू किती असते? 1 असते. म्हणजे टोटल नंबर ऑफ पार्टिकल प्रेझेंट इन अ सिंपल क्युबिक सेल इज अ 1. इन अ फेस सेंटर्ड युनिट सेल दॅट इज अ 4 and body centered unit cell is a 2. झेडच्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या लक्षात ठेवा. SCC असेल तर 1, FCC असेल तर 4 and BCC असेल तर 2. आपल्याला हे न्यूमेरिकल्स मध्ये इम्पॉर्टंट आहे. ओके, त्यानंतर आपल्याला एक महत्वाचा टॉपिक डिस्कस करायचा आहे, दॅट इज द पॅकिंग इफिशियन्सी. आपल्याला डिस्कस करायचं आहे पॅकिंग इफिशियन्सी. ठीक आहे, त्यासाठी पॅरलली तुम्ही नोटबुक पण according to the Pythagoras theorem, AB square is equal to AC square plus BC square. AC square ची व्हॅल्यू किती? AC is a that is A square. BC is also A, that is A square. Then what is the B square? B square is equal to A square plus A square is equal to 2A square. या पद्धतीने मी B ची व्हॅल्यू B square ची व्हॅल्यू किती काढली? 2A square. आता मी ट्रायंगल चेंज केला. मी ट्रायंगल काय घेतला? ABD. In a triangle ABD, B is a 90 degree. Then here also apply Pythagoras principle. According to the Pythagoras principle, AB square plus BD square is equal to AD square. म्हणून मग मी ABAD ह्या पद्धतीने घेतले. तर AB स्क्वेअर ची व्हॅल्यू किती आहे? B स्क्वेअर आहे. BD स्क्वेअर ची व्हॅल्यू किती आहे? A स्क्वेअर आहे. Therefore C square is equal to A square plus B square. But what is the B square? In above equation, B square is equal to 2A square. Therefore, A square plus B ची व्हॅल्यू आपण टाकली 2A square. A square plus 2A square is equal to 3A square. मी याचा जर स्क्वेअर रूट काढला, therefore C is equal to √3A. C ची व्हॅल्यू काय टाकली? √3A. म्हणजे मला हा जो बॉडी डायगोनल आहे, या बॉडी डायगोनलची व्हॅल्यू ऑब्टेन झाली √3A. आलं लक्षात? देन इफ वी टेक बॉडी डायगोनल, हा बॉडीचा डायगोनल आहे, बरोबर आहे. जर तो बॉडीचा डायगोनल असेल, तर बॉडीचा डायगोनल कसा आहे? ही इकडची एक रेडियस, हा मधला सेंटरचा एंटायर पार्टिकल, आणि इकडची रेडियस म्हणजे ही झाली रेडियस R. हा एंटायर पार्टिकल आहे म्हणजे R आणि सेकंड R, दॅट इज 2R. आणि नंतर लास्टचा पार्टिकल कसा आहे? 1R. मीन्स देअर इज पार्टिकल इज अ C having value is a 4R, but from diagram C having value is a 4R. डायग्राम वरनं C ची व्हॅल्यू किती येते? 4R येते. C ची व्हॅल्यू जर 4R आली आणि आपण काय कॅल्क्युलेट केलेली? अकॉर्डिंग टू पायथागोरस प्रिन्सिपल, दॅट इज √3A. मग आता हे दोघं व्हॅल्यू कोणाचे आहेत? C चे आहेत. देअरफॉर 4R is equal to √3A. त्यातून जर मला एज लेंथ A कॅल्क्युलेट करायची असेल तर ती कशी कॅल्क्युलेट येईल? 4R अपॉन √3. शुभम मराठे, तुला जो प्रॉब्लेम आहे तो नंतर सॉल्व्ह करतो. A is equal to 4R √3. ओके, 4R अपॉन √3. आता जर हे झालं काय? एज लेंथ झाली. मग एज लेंथ जर आली तर मला या क्यूबचा एंटायर व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करता येईल, बिकॉज edge length cube is the volume of cube. Therefore, volume of unit cell is equal to A cube. That nothing but 4R upon √3 cube. 4 means 64. 4 चा क्यूब 64. R चा क्यूब R क्यूब आणि √3 चा क्यूब 3√3. ह्या पद्धतीने मला एंटायर क्यूबचा व्हॉल्यूम किती ऑब्टेन झाला? दॅट इज 64R क्यूब. दॅट इज 64R क्यूब अपॉन 3√3. देन व्हॉल्यूम ऑफ, आता बीसीसी जर घेतलं तर बीसीसी मध्ये किती ऍटम्स आहेत? तर बीसीसी मध्ये 2 ऍटम्स आहेत. एक आहे सेंटरचा कम्प्लीट पार्टिकल आणि एक आहे कॉर्नरचे
1 by 8 particles. या पद्धतीने total number of particles are 2. If one particle having volume is a 4 by 3 pi r cube, that time 2 having 8 by 3 pi r cube. Then if 64 r cube upon 3 root 3 acquired entire volume 100%, then how much volume acquired by 8 by 3 pi r cube? जर आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं 8 pi r cube बरोबर आहे इंटू 100 इंटू 3 रूट 3 हा डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर कुठे जाईल न्यूमरेटरला म्हणून तो आपण लिहिला न्यूमरेटरला. ओके 3 रूट 3 अपॉन 3 इंटू 64 r cube. r cube गेट कॅन्सल. परत पायची व्हॅल्यू जर टाकली आपण 3.14 तर त्यावेळेस कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला व्हॅल्यू येते 68.04%. Then how much volume occupied by body centered cube? In a body centered cube, the entire volume occupied by unit is a 68.04%. Then how much empty space? Then empty space or empty void is a 32%. तर रिकामी जागा किती येते याच्यामध्ये 32% आहे. मागच्या मध्ये किती होती दॅट इज 46.7% होती तर ती काय झाली रिड्यूस मीन्स इट विल मोर डेन्स दॅन दी सिंपल क्युबिक सेल. बॉडी सेंटर जो आहे तो सिंपल सेल पेक्षा काय आहे मोर डेन्स आहे. आलं लक्षात. काय केलं परत एकदा सांगतो. आपण थोडं 2 डायगोनल काढले. एक डायगोनल आपण फेज डायगोनल काढला आणि दुसरा डायगोनल जो आहे तो आपण बॉडी सेंटर डायगोनल काढला. जो काही फेज डायगोनल आहे त्याला आपण स्मॉल बी म्हटलं. त्याला जर आपण स्मॉल बी म्हटलं ओके त्याला जर आपण स्मॉल बी म्हटलं तर बी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर म्हणून त्याची व्हॅल्यू किती झाली 2a स्क्वेअर. तसंच मी बॉडीच्या सेंटर मधून एक डायगोनल काढून घेतला. ओके बॉडीच्या सेंटर मधून एक डायगोनल जर काढला तर सी स्क्वेअर इज इक्वल टू बी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर दॅट इज बी स्क्वेअर ची व्हॅल्यू जर मी 2a स्क्वेअर टाकली तर तो किती येईल 3a स्क्वेअर. त्याच्यावरनं सी ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली आपण रूट 3a. बट C is a body center diagonal, hence it value is a 4r. This will first r center particle having 2r and last D having 1r, means it having 4r. Then A is equal to 4r by root 3. Then volume of entire cube is a cube, that is 4r cube, 4r upon root 3 cube. Okay, that is 64r cube upon 3 root 3. If in BCC there are 2 atoms are present, then volume acquired by 2 atoms are 2 into 4 by 3 pi r cube, that is the volume. Then 64 pi r cube, 64 r cube upon 3 root 3 acquired 100%. Then how much volume acquired by 8 by 3 pi r cube? If we cross multiplication r3 r cube get cancelled, that value is a 68.04%. That is volume occupied. Empty volume is a 32%. By this way we can calculate the density of packing efficiency as well as packing efficiency or volume occupied by the BCC centered cube. Then next is the packing efficiency of FCC. आता आपल्याला FCC ची packing efficiency study करायची. Then in FCC आता FCC मध्ये मी फक्त एकच डायगोनल ड्रॉ केला, that is फेज डायगोनल. मी फक्त फेसवर डायगोनल ड्रॉ केला. ABC ट्रायंगल ड्रॉ केला. ही झाली त्याचा फेज डायगोनल. ही झाली एज लेंथ A. Therefore B is equal to B square is equal to A square plus A square. Pythagoras, according to the Pythagoras theorem, A square plus A square is equal to B square. या पद्धतीने आपण त्याचं हे घेतलं. A square plus A square is a 2A square. ओके पण जर आपण B ची व्हॅल्यू जर घेतली अकॉर्डिंग टू द फेज डायगोनल दॅट इज 4r. 4r कशा पद्धतीने ओके
आता बघ 4R कशा पद्धतीने, जर मी ह्या इथं जर घेतलं बी ची व्हॅल्यू जर घेतली या पद्धतीने, this will be first radius r. Okay, this is b is the entire part that having 2r radius, and this having again radius r. That three particles are attached with each other. That time what is the value of b? Value of phase diagonal is a 4r. Okay, मी जर याचा स्क्वेअर केला b square is equal to 4r square. b square ची व्हॅल्यू जर घेतली तर ती किती असेल 4r square. b square is equal to 4r square, that is 16r square. Then this also b square, this also b square, therefore b square is equal to b square is equal to 2a square, b square is equal to 16r square. From that we can take value of a is equal to root 8 r. आता a कसा root 8 आला, तर आपण हा 2 इकडे गेला तर हा काय करेल 16 ला डिवाइड करेल, 16 divided by 2 that is 8. ओके, a square is equal to 8 r square होईल. ओके, जर मी स्क्वेअर रूट काढलं a इज इक्वल टू 8 चा स्क्वेअर, 8 चा रूट 8 हा कुणाचा स्क्वेअर रूट नाही म्हणून तो काय राहील अंडर रूट मध्ये जाईल. स्क्वेअर रूट ऑफ 8 इंटू r. या पद्धतीने एज लेंथ ही कुणाची सापडली, फेस सेंटर्ड क्यूबची सापडली. मी जर एंटायर फेस सेंटरचा जर व्हॉल्यूम घेतला, देअरफॉर व्हॉल्यूम ऑफ एंटायर क्यूब, व्हॉल्यूम ऑफ एंटायर क्यूब a क्यूब इज इक्वल टू रूट 8 r क्यूब. Okay, that is value is a 8 root 8 r cube. This is the whole cube of the face centered cube. जो काही फेस सेंटर्ड क्यूबिक स्ट्रक्चर आहे याचा एंटायर व्हॉल्यूम किती झाला 8 रूट 8 r क्यूब. आता एफसीसी स्ट्रक्चर मध्ये किती नंबर ऑफ एटम्स प्रेझेंट आहे? इन एफसीसी देयर आर 4 पार्टिकल्स एटम्स आर प्रेझेंट. आता 4 कसे, तर कॉर्नरचे जे ते 1/8 पार्टिकल इंटू 8 टाइम्स, आणि जे सेंटरला आहेत फेजच्या सेंटरचे हे कसे आहेत हाफ आहेत, आणि टोटल फेजेस 6 आहेत म्हणून हाफ इंटू 6 दॅट इज 3 प्लस 1 देअर आर 4 पार्टिकल्स आर प्रेझेंट. तिथं किती पार्टिकल्स प्रेझेंट येतील टोटल 4 particles. Then one particle having volume is a 4/3 pi r cube. Then what are volume occupied by 4 particles, that is 16/3 pi r cube. Then volume of unit cell is a 8 root 8 r cube is a 100%. Then how much volume occupied by 16/3 pi r cube? Therefore if we take cross multiplication, 16 pi r cube into 100 divided by 8 root 8 r cube into 3. फक्त या इथं मल्टिप्लाय फक्त ह्या कॅल्क्युलेशन मध्ये काय झालं इथं रूट 3 जो आहे हा काय झाला आहे, सॉरी हा जो 3 आहे हा 3 इथं मल्टिप्लाय करायचा राहिला. ठीक आहे, बट कन्सिडर दिस. जर हे एंटायर कॅल्क्युलेशन केलं तर आर क्यूब काय होईल, गेट कॅन्सल. आपण पायची व्हॅल्यू जर टाकली कॅल्क्युलेशन मध्ये, इफ वी कॅल्क्युलेट दिस इक्वेशन दॅट टाइम इट हॅव्हिंग व्हॅल्यू इज अ 74%. त्याची व्हॅल्यू किती येते 74%. मग 74% जर व्हॉल्यूम ऑक्युपाइड असेल तर एम्प्टी व्हॉल्यूम किती असेल, दॅट इज 26%. एम्प्टी किती असेल 26%. आणि ह्या पद्धतीने आपण एफसीसी जो सेल आहे या एफसीसी सेलचं काय करत असतो, ऑक्युपाइड व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करत असतो. परत एकदा सांगतो, आपण एफसीसी मध्ये काय केलं, एक सिंपल फेज डायगोनल ड्रॉ केला. ओके, आणि अकॉर्डिंग टू द पायथागोरस थेरम b square is equal to a square plus a square, that is 2a square. b square ची व्हॅल्यू काय झाली a square plus a square, that is 2a square. Okay, b square is equal to a square plus a square is equal to 2a square. But what is the value of b? जर आपण b ची व्हॅल्यू पाहिली, it is a phase diagonal. phase diagonal असल्यामुळे this one be r, radius first unit. This is radius of middle unit, that is 2 times of r, and radius of last unit b is a 1r. Then value of b is equal to 4r. b च्या याची व्हॅल्यू किती येईल
4r. ओके, जर मी त्याचा स्क्वेअर केला तर तो किती येईल? 4r स्क्वेअर, 4 स्क्वेअर r स्क्वेअर इज अ 16r स्क्वेअर. Therefore b square is equal to 2a square is equal to 16r square. Therefore what is the value of a? A is a root 8r. This is the edge length of face centered cube. हे काय झाले? फेस सेंटर्ड क्यूबची एज लेंथ झाली. जर मला त्याचा एंटायर व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करायचा असेल तर मला काय करावं लागेल? एज लेंथचा क्यूब, ए क्यूब इज इक्वल टू रूट 8r क्यूब इज इक्वल टू 8 रूट 8r क्यूब. This is the value. Then what is the volume of one sphere? That is 4/3 pi r cube. In FCC there are 4 sphere are present. Then how much volume occupied? That is 16 pi r cube upon 3. Then 8 root 8r cube is equal to 100%. Then how much volume occupied by 16 pi r cube upon 3? Then 16 pi r cube into 100 upon 3 into 8 root 8r cube, that is 74%, and empty space is a 26%. ठीक आहे, या पद्धतीने आपण एफसीसी जो आहे एफसीसी आपण स्टडी केला. नाव आपल्याला दुसरी गोष्ट आता हे तुमच्यापैकी कुणाला काय डाऊट आहे? कारण की बरेच जणांनी हात वर केले. रेज युअर हँड्स. ओके, बऱ्याच जणांना एक हे की बोर्डवर लिहा, पण ऍक्च्युली कालच्या दिवशी मी कॉलेजला लेक्चर घेत होतो त्यामुळे कॉलेजला स्मार्ट बोर्डला मला पीपीटी मध्ये रायटिंग करता येत होतं, पण आज ते पॉसिबल नाही कारण की मी आज लॅपटॉपवरनं लेक्चर घेत असल्यामुळे मला ते एडिट किंवा त्याच्यावर कुठल्याच प्रकारची रायटिंग करता येणार नाही. जाधव, हेमराज ठाकरे. हा, काय प्रॉब्लेम आहे? आवाज नाही येते. ओके, अजून कुणाला काही डाऊट? कुणाला काही डाऊट? जी पॅकिंग इफिशियन्सी शिकवलं याच्यामध्ये कुणाला काही डाऊट? बॉडी सेंटर्ड, फेस सेंटर्ड आणि सिंपल क्यूबिक सेल, या तिघांमध्ये कुणाला काही डाऊट आहे का? बॉडी सेंटर्ड, सिंपल क्यूबिक सेल अँड फेस सेंटर्ड क्यूब, यांच्यामध्ये कुणाला काही डाऊट आहे का? जर कुणाला काही डाऊट असेल तर मला पर्सनली जरी मेसेज केला लेक्चर संपल्यावर तरी चालेल. ओके, हा पूर्वेश, काय प्रॉब्लेम आहे पूर्वेश? सर याची पीडीएफ भेटेल का? याची पीडीएफ ओके भेटेल, हे लेक्चरच भेटेल तुम्हाला जसं आहे तसं. चालेल सर, ग्रुपवर टाकून द्या. चला, अजून कुणाला काय प्रॉब्लेम?